नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. विचार करा, एक साधा वासांचा खेळ आणि तो मुलांची शिकण्याची ताकद कशी वाढवू शकतो. चला तर मग या सुगंधाच्या सफरीवर निघूया. कधी विचार केलाय की मुलांची मेमरी शार्प करायला आणि त्यांची व्होकॅब्लरी म्हणजे शब्दसंग्रह वाढवायला फक्त नाकाचा उपयोग होऊ शकतो? हो, बरोबर ऐकलंय. ही एक इतकी सोपी पण जबरदस्त पद्धत आहे जी शिकण्याला एकदम मजेशीर आणि कायम लक्षात राहील असं बनवते. आपण बघा, डोळ्यांनी बघतो, कानांनी ऐकतो, पण नाकाचं काय? त्याचं काम आहे वास घेणं, बरोबर? मग तो आईने बनवलेल्या गरमागरम पदार्थाचा सुगंध असो किंवा कचऱ्याचा नकोसा वाटणारा वास. वास आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत. आणि गंमत म्हणजे हेच वास मुलांच्या विकासासाठी एक खूप मोठं पॉवरफुल टूल ठरू शकतात. तर मग तयार आहात? बघूया कोणाचं नाक जास्त तेज आहे. पण थांबा, खेळ सुरू करण्याआधी आपल्याला थोडी तयारी करावी लागेल. आणि काळजी करू नका, ही तयारी अगदीच सोपी आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी काही खास विकत आणायची गरजच नाहीये. आपल्या स्वयंपाकघरात आणि घरातच बहुतेक सगळ्या गोष्टी आरामात सापडतील. सुरुवातीला आपण काही छान सौम्य वास घेऊया जे मुलांना आवडतील. म्हणजे कसं, कापूर झाला, अगरबत्ती किंवा एखादं छान जाई गुलाबाचं फूल, लिंबू, वेलची किंवा अगदी आपली रोजच्या वापरातली पावडर, हे सगळे वास चालतील. आता या छान वासांसोबतच आपल्याला काही थोडे स्ट्रॉंग म्हणजे तीव्र वास पण लागतील. म्हणजे मुलांना वासांमधला फरक ओळखायला मदत होईल. त्यासाठी बघा, लसूण आहे, कांदा, हिंग किंवा विनेगर या वस्तू एकदम परफेक्ट आहेत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला लागतील काही लहान एकसारख्या दिसणाऱ्या डब्या किंवा बाटल्या आणि डोळे बांधायला एक रुमाल. ह्या डब्यांमुळे काय होईल की मुलं फक्त वासावरच कॉन्सन्ट्रेट करतील. चला तर, सगळी तयारी झालीये. आता बघूया हे खेळ वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांसोबत कसे खेळायचे. कारण साहजिक आहे, प्रत्येक वयानुसार आपण खेळाची लेवल थोडी बदलणार आहोत. सुरुवात करूया सगळ्यात लहान मुलांपासून, म्हणजे साधारण 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी. त्यांच्यासाठी आपण एक एकदम बेसिक गेम खेळणार आहोत. याचा उद्देश फक्त एकच आहे, त्यांना वेगवेगळ्या वासांमधला फरक ओळखता यायला हवा. तर करायचं काय आहे? अगदी सोपं. मुलांच्या हातात एक फूल द्या आणि विचारा, याचा वास कसा येतोय? मग लसणासारखी एखादी तीव्र वासाची वस्तू द्या. यातून त्यांना छान वास आणि उग्र वास यातला फरक लगेच कळेल. बस एवढंच करायचंय. बरं, आता बघूया थोड्या मोठ्या मुलांसाठी काय करता येईल ते, म्हणजे 4 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी. आपण या गेमला थोडं इंटरेस्टिंग बनवूया. आता त्यांना फक्त फरक नाही ओळखायचा, तर चक्क वास घेऊन वस्तू ओळखायची आहे. यासाठी ज्या वस्तू आपण गोळा केल्या होत्या त्या वेगवेगळ्या डब्यांमध्ये ठेवा. मुलाच्या डोळ्यांवर रुमाल बांधा आणि मग एक एक डबी त्यांच्या नाकाजवळ धरून वास घ्यायला सांगा आणि विचारा, ओळख बघू, हा वास कशाचा आहे? वास घेऊन वस्तू ओळखणं हे त्यांच्यासाठी एक मजेदार चॅलेंज असेल. आणि आता येऊया सगळ्यात मोठ्या ग्रुपकडे, 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी. यांच्यासाठी खेळ अजून चॅलेंजिंग करायचा. आपण याला स्मेल मॅचिंग किंवा वासाच्या जोड्या लावा असं म्हणू शकतो. करायचं काय, तर 2 सारख्या डब्यांमध्ये एकच वस्तू टाका. समजा 2 डब्यांमध्ये वेलची, दुसऱ्या 2 डब्यांमध्ये कापूर. अशा काही जोड्या तयार करा. मग सगळ्या डब्या एकत्र मिसळा आणि मुलांना सांगा की सारख्या वासाच्या डब्यांच्या जोड्या लावा. याने काय होतं, तर वासातला अगदी छोटासा फरक ओळखण्याची त्यांची क्षमता वाढते. तर हे सगळे खेळ फक्त गंमत म्हणून नाहीत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर आता येतोय की या साध्याशा खेळातून मुलांचा विकास कसा होतो. विश्वास ठेवा, याचे फायदे खूप मोठे आहेत. आपण हे जे वास घेण्याबद्दल बोलतोय ना, त्याला सायन्सच्या भाषेत गंधज्ञान किंवा ऑल्फॅक्टरी सेन्स असं म्हणतात. ही आपल्या 5 सेन्सेसपैकी एक खूप महत्त्वाची आणि पॉवरफुल क्षमता आहे. कारण आपलं नाक थेट आपल्या मेंदूच्या मेमरी सेंटरशी जोडलेलं असतं. या खेळाचा पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे मुलांची शब्दसंपत्ती वाढते. ते वासांचं वर्णन करायला शिकतात. आणि होतं काय बघा, मुलं फक्त चांगला वास किंवा वाईट वास असं म्हणण्याऐवजी सुगंधी, उग्र, गोड किंवा मंद असे नवीन शब्द वापरायला शिकतात. म्हणजे वासाचं वर्णन करण्यासाठी त्यांच्याकडे जास्त चांगले शब्द येतात. त्यांची भाषा अजून रिच होते. आता दुसरा फायदा, आणि हा तर खूपच महत्त्वाचा आहे, तो म्हणजे स्मरणशक्ती. वासांची ओळख त्यांच्या आठवणींना एक प्रकारे जागं करते. जेव्हा एखादं मूल वास ओळखण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा त्याचा मेंदू विचार करतो, अरे हा वास मी आधी कुठे घेतलाय? उदाहरणार्थ,
हिंगाचा वास आला की लगेच स्वयंपाकघराची आठवण येते, हो की नाही? बस, हीच प्रोसेस त्यांच्या मेमरीला चालना देते, तिला शार्प करते. तर पाहिलं, एक साधासा घरातल्या घरात खेळता येणारा वासांचा खेळ किती फायद्याचा ठरू शकतो. ही फक्त एक ॲक्टिव्हिटी नाहीये, तर मुलांच्या सेन्सरी डेव्हलपमेंटला म्हणजे त्यांच्या संवेदनात्मक विकासाला चालना देणारी एक खूप महत्त्वाची पायरी आहे. आत्ता आपण वासाच्या दुनियेबद्दल तर जाणून घेतलं, पण एक प्रश्न उरतोच की जसे आपण वासांचे खेळ बनवले तसेच स्पर्श, चव किंवा आवाज यांसारख्या इतर इंद्रियांचा वापर करून असेच मजेशीर आणि विकासात्मक खेळ बनवता येतील का?